निवेदन दिलं आहेत आणि फेरीवाल्यांचा काय विषय आहे? फेरीवाल्यांचा असा विषय आहे की जे वसई महानगरपालिका क्षेत्रात 30 रुपये फेरीवाला कर आकारण्यात येत होता, तो अचानक तिप्पट पटीने वाढवून आता 90 रुपये करण्यात आलेला आहे आणि तो 90 रुपये कर आज फेरीवाल्यांकडून वसूल करण्यात येत आहे जबरदस्तीने. तर त्या संदर्भातलं निवेदन आम्ही आज देण्यासाठी या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत आणि उपमहापौर मार्शल लोपिस यांची भेट घेऊन आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांच्याशी आज आम्ही या ठिकाणी चर्चा केलेली आहे. सर, काय आश्वासन दिलं आहे तुम्हाला? जाईल का? मुळात कसं आहे, हा जो कर अतिरिक्त कर वाढवला आहे, खरं तर गेली 5 ते 6 वर्षे या ठिकाणी प्रशासकीय राजवट होती आणि हा कर वाढवण्याचा सर्वस्वी अधिकार, हा अंतिम अधिकार हा महासभेला असतो. त्यामुळे मुळात जेव्हा या ठिकाणी कोणतेही महासभा अस्तित्वात नसताना ही जी अतिरिक्त करवाढ केलेली आहे ही खरे तर कायद्याला धरून नाही आहे आणि त्या संदर्भात आज आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे की ही जी तुम्ही अतिरिक्त केलेली आहे करवाढ, ही स्थानिक स्थानिक जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांच्याशी म्हणजे महासभेत कोणतीही चर्चा न करताना ही करवाढ झालेली आहे. तर त्या अनुषंगाने ही अतिरिक्त करवाढ रद्द करण्यात यावी आणि विशेषतः म्हणजे जे स्थानिक शेतकरी असतात, कोळी बांधव असतात आणि आदिवासी बांधव असतात यांच्यासाठी कर प्रणाली तर सवलत असते, त्यांच्यासाठी विशेष सवलत दिली जाते. मात्र हा जो ठेका दिलेला आहे, हे ठेकेदार जबरदस्तीने आज 75 रुपये आणि त्या पावतीवर GST नंबर न टाकता 14 रुपये GST असे 89 रुपये वसूल करत आहेत आणि हे जे आहे हे रद्द करण्यात यावं या संदर्भातलं निवेदन आज आम्ही त्यांना दिलेलं आहे. राऊतसाहेब, जो आजचा जो विषय आहे या विषयावरती चर्चा करताना आता लक्षात आलं असेल की तुम्हाला ठेकेदार मनमानी कारभार करत आहेत. प्रशासन असताना सुद्धा या गोष्टी चालू असतील तर वसई विरार शहर जनतेची फसवणूक होत आहे, त्याविषयी काय बोलाल? नक्कीच. आताच आम्ही आता या करवाढ झाल्यापासून बरेचसे फेरीवाले आज आमच्या शाखेशी संपर्क साधला का जे गोरगरीब आहेत, जसं आनंदकरांनी सांगितलं का जे वदवेश्वरी भिवंडी इकडून जे येणारे जे बसवरून त्यांचा खर्च तितका असतो का तुम्ही जर 90 रुपये लावले तर त्यांना ते काय कमवणार. त्या संदर्भात आमची चर्चा झाली आहे, महापौरांबरोबर चर्चा झाली आहे, उपमहापौर आणि दीपक संजय अतिरिक्त आयुक्त त्यांच्याबरोबर चर्चा झाली आणि आम्हाला हे ठेकेदारचे जे आहेत यांचा एकतर तुम्हाला त्यांचं ID कार्ड नसतो, कोण ठेका वसूल करतो काय करतो यातला कुठलाच ताळमेळ नसतो. हे आता मी त्यांच्या महापौरांच्या उपमहापौरांच्या निदर्शन आणून दिलं का आणि प्लस जी पावती जी तुम्ही देतात ती सर्टिफाय नसते. तुम्ही कितीही छापतात म्हणजे किती पैसे तुम्ही वसूल करतात ते महापालिका दाखवत नाही. खरं सिस्टम अशी असते की ती महापालिकेकडून सर्टिफाय दिली पाहिजे. पण हे ठेकेदाराची मनमानी आहे. आज नाही, हे तुम्हाला जो आता ठेका वाढून दिला आहे, 3 महिने त्याला ठेका वाढला नव्हता तरी त्यांनी पैसे वसूल केले, नंतर त्यांना तो ठेका दिला गेला. म्हणजे याचा इतका भ्रष्टाचार आहे. यात काही अधिकारी पण त्यांचे पण हात भरभडलेले आहेत. कारण आम्ही याचा पाठपुरावा अगोदर पण केलेला, पण ते काय असं मग आम्हाला कारण साहेब नाही आपण सर्टिफाय करून घेऊ पण त्याचे पैसे गेले कुठे. आता असं आम्हाला निदर्शन आणून दिलं महापौरांनी उपमहापौरांनी का GST नंबर नाहीत. आता याच्या पुढेही ठेकेदाराला तुमच्या माध्यमात सांगतो आणि जे आमचे जे भाजीवाले त्यांना जिथपर्यंत त्याच्यावरती GST नंबर नाही पावतीवरती तिथपर्यंत तुम्ही पैसे वसूल करायचे नाहीत. ती पावती दाखवते जरा 1 मिनटं दिली हो ना, त्या पावतीमध्ये GST नंबर नाही, जसं आता आम्हाला सांगितल्याप्रमाणे सांगतो मला. सर, पुढची दिशा काय असेल? जर आता नवीनच बॉडी बसला आहे, आता जेव्हा ठराव पास होईल तर आम्ही त्यांना निवेदन केलं का हे करवाढ तुम्ही कमी करा. जर ते नाही झालं तर मग फेरीवाल्याने घेऊन आम्हाला एखादा मोर्चा काढावा लागेल आणि यानंतर मोर्चा काढून बघूया महापालिका कशी जागे होते का नाही. पण आता आश्वासन दिलं महापौरांनी. मनसेचं बहुजन विकासाकडे यावरती सपोर्ट होतं निवडणुकीमध्ये. हो. आणि तुमच्या मागण्या ते मान्य करतील याविषयी चर्चा होतील असं वाटतं? नक्कीच आम्हाला चांगला कॉपरेट आहे कारण आम्ही आता युतीत होतो, पण शेवटला पक्ष आमचा वेगळा आहे, त्यांचा मार्ग वेगळा आमचा वेगळा आहे. पण जे आम्हाला कॉर्पोरेट ते करतात याही पुढे त्यांचं असं आमचं सहकार्य राहील. आमचं निवेदन आज दिलं आहे त्याच्यावरती नक्की विचार करते आणि चांगला मार्ग यातनं निघेल. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.